शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती कुंदनजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे। सगळ्यात पहिले तर वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय। आणि मला वाटतं वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच सत्यनारायणाची पूजा हे कुठल्या तरी नेत्याने अशा प्रकारचा एक नवा पायंडा बोला किंवा नवी प्रथा बोला ही पाडलेली आहे। आणि खरोखरच त्याबद्दल देखील मी त्यांना धन्यवाद देतो। कारण जेव्हा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या दिवशी नक्कीच सगळे आपले जे वरिष्ठ असतात, आता त्यांच्या मातोश्री इथं आहेत, भगिनी आहेत, सगळे आहेत, या सगळ्यांचे आशीर्वाद हे खूप लाख मोलाचे असतात, देवाचे आशीर्वाद लाख मोलाचे असतात। आणि या दिवशी खरं म्हटलं तर पवित्र दिवस असतो आणि अशा पवित्र दिवसाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि ते त्यांनी आज राखलेलं आहे। म्हणून त्यांना मनापासून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी देवी मातेच्या प्रार्थना देखील करतोय। आणि पुढील भविष्यात त्यांची राजकीय वाटचाल ही नक्कीच याहीपेक्षा चांगली असेल। कारण आज मी खासदार म्हणून बोलतोय, या खासदारकीमध्ये त्याचं देखील खूप मोलाचं सहकार्य मला होतं आणि पुढे देखील त्याच्या देखील प्रत्येक गोष्टीत माझं देखील तेवढंच सहकार्य असेल। आणि कुठलाही आमच्या याच्यात पक्षीय भेदाभेद कधीच नसणार आहे। एक व्यक्तिशा मी देखील जेव्हा त्याला आवश्यकता असेल 100% सगळं पक्षीय भेदाभेद बाजूला सोडून मदत करेन। आणि म्हणूनच त्याच्या भविष्यासाठी मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। भाऊ बघा जरा ही संपूर्ण टीम कुंदनजी पाटील साहेब शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख यांना शुभेच्छा देताना म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तथा एकविरा देवस्थानचे प्रमुख विश्वस्त तसेच पाटील साहेबांना शुभेच्छा देताना जिल्ह्याचं पोलीस असतील, आशाताई असतील, या ठिकाणी शुभेच्छा देताना आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांना तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य केशव पाटील साहेब शिवसेना त्यांच्या भगिनी शुभेच्छा देताना त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी आपण पाहतोय। शुभेच्छा देताना कुंदनजी पाटील साहेबांना विजेंद्र प्रभाकर गुळवी, गजेंद्र प्रभाकर गुळवी तसेच कोपरचे शिवसेनेचे शाखा प्रमुख राजेंद्र पाटील साहेब, निवृत्ती बुवा पाटील, सदस्य शिवबा ग्रुप आदी या ठिकाणी शुभेच्छा देताना आपण